आणि आमचे संतोष साहेब इकडे कांदा चिरतात. एक जण उठले, एक जण चालू दुसऱ्यांनी चालू घेतल्याने भाऊ परत भात झाला. डाळ वाटतं टाकल्याने आगड्या उकडत. बघा वा भारी. सो चला आपण आता गवड्यात जाऊया ना, आतमध्ये जाऊचा. बाबा ती लाईन गोपालपूरपर्यंत गेली. ती सिंगल अशी लाईन तयार होते. ती लाईन गोपालपूर. सकाळी वाले 6 आणि आपण येलो इकडे आणि दर्शन झालेला आपला दर्शन झाला. आर्या यांना मुखदर्शन घेतलंय. मी बाबा व्यवस्थित दर्शन घेतलंय. तर मग बाकी बघू शकता तुम्ही सकाळ झाली असा आणि आपलं दर्शन झाला. रात्री आपण दर्शन वगैरे केला आणि आपण पोचला. बाकी सगळे येऊच आपण पोचला. सो थोड्या वेळानंतर आपण फ्रेश वगैरे होऊया, आंघोळ वगैरे जाऊया, आंघोळ वगैरे करून येईल बरोबर ना. नंतर नाश्ता करूया. आर्या टाटा. साफसफाई चालू करता. साफसफाई करतात बघा सगळे. आपण पण करतो. मी पाणी बिणी आणून दिले. सो सगळेजण आपापले तसे जमत तसा साफसफाई करतात. कारण की थोडासा तिथं साफसफाई करता झोपू शकता सटे विटे घालून. तो असं विषय असा मस्तपैकी साफसफाई करतात. गेल्या वर्षी वगैरे सगळं लावलेला होता. ह्या वर्षी का नाही तुमचं सकाळ मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करू शकता. सो चला थोडं साफसफाई करता. चाय झालेली असं तंत्र चाय दाखवतो. चाय झाली आपल्याला. चाय बनवलेली. वा शेवास. अरे आवा खातात. ओ बिस्किट खातास. खावा खावा. ज्याका चाय झालेली आहे, ज्याका चाय होईल तुम्ही चाय पिऊ शकतास. ज्यांका चाय आहे तुम्ही चाय पिऊ शकतास. साफसफाई केला आपली आहे व्यवस्थित असं निवड मस्त केलं. निवड केलं. चला चाय पिवा. त्या चाय पिवा चला. मित्रांनो जेव्हा आपण मंडळीनो भूक लागली जाम आणि अगदी आपण रात्री आपण काही खाला नव्हता. तर आपल्या चमचा चटणी उटणी घ्याव्या. भाकरी पण मस्त की नरम नरमच आहे बघू शकतास तुम्ही. स्वतः ही चटणी आणि ही भाकरी खाऊया आणि जरा झोपूया. सकाळ झाली आपण आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे येतात. होय आणि आमचं पुंडरी घे बाबा. हे असं काय आंघोळ केला आणि आता बसलोय शांत. चाय बी पाणी पियाला. चाय पाणी पियाला. फिरायला जाणं एक मोठी गोष्ट असा. पण फिरायला जाऊच होता त्याच्या आधी जेवण म्हणूचा. जेवण चालू आहे इकडे. डाळ चालू आहे. डाळ पोळी टाकलेली उकड्या डाळ टाकलेली आहे. इथे चवळी आहे इकडे बरोबर. अरे बघा अरे बटाटे कापतात इकडे. हे कांदो काय करतात. कांदो नाही करतात. गुळ काहीतरी आहे करतात. कांदो कापतात. नाही गुळ काय करतात. मला ताच वाटलं माझी कांदो म्हटलंस ना. मग कांदो वगैरे कापतात काय काहीतरी करतात. शेंगदाण्याचे हे बघा. शेंगदाणे लाडू करतात. लाडू खाऊया. आणि केळी पण होती बघा. केळी पण खाया बरोबर. सगळंच खातात. केळी बिळी खातात. आणि सगळेजण इकडे बसली आहेत. थोडंसं जरा ओपन असल्यामुळे सगळे जरा धूळ येतात. बाकी काय नाही. बाकी सगळं साफसफाई चालू आहे. सगळे बायकांची पण चालू आहेत. बरोबर आता जेवण बनवतात. इकडे गडबड चालू असा. लोक आपली आता दिली आहेत. पाय वेळ पडान आणि सगळ्या ते कपडे वपडे धुवून म्हणजे सुकत घातले नाही आहेत. आंघोळ विंघोळ करून कपडे सुकत घातलेले आहेत म्हणलंय. आता इकडे जेवण चालू असा. आणि आमचे संतोष साहेब इकडे कांदा चिरतात. एक जण उठले, एक जण चालू दुसऱ्यांनी चालू घेतल्याने. एक जण खोबरा किसतात. नाही दोघे खोबरा किसतात. वा 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 आमचं बरोबर आता. चवळीची भाजी होईना रे. चवळी आणि बटाट्याची भाजी, डाळ आणि भात असं असं आमचं आजचं मेनू असा. तर मित्रांनो जरा जाऊया खाली आणि येऊया तुमका मग आपण जेवण वगैरे करते टाकूया. सो चला होती ना. आता हवा येऊ लागली. पेट धरू घे बस. आपल्या निशांत वगैरे आंघोळ वगैरे करून आणले नाही. स्वतः पण आंघोळ केल्याने. पत्ती जर हवत नाही हवत तशाने ओपन आहे ना. आज हईट नाव झवतली आज पुढे. सकाळी संध्याकाळी लावतात ना. मग नगर प्रदक्षिणा कधी घालतात. संध्याकाळी की शेवटच्या दिवशी. शेवटच्या दिवशी नगर प्रदक्षिणा घालतात. एकादशी दिवशी रात्री हरिपाठ रोज रात्री हरिपाठ आहे. तेव्हा पण दिवाबत्ती चालू असतं आपल्याकडे निशाणाकडे. आता ऑलमोस्ट आपल्या इकडे चालू आहे. सप्ताह इकडे चालू आहे. टाकी टाकू आहे. टाकी आपली साफसफाई करतात.
आपल्या कुटुंबला भेटलं भेटलं सगळेजण भेटले सगळे आणि आता आपण जाऊया झोपले सगळे आपण नंतर मग दुपारनंतर जाऊया यात झोपले ते इले ते दर्शन अजून किती वाजता येईल आम्ही 6 वाजता तुम्ही आमची कामं होता जिंदाबाद बस विसर घेऊन येलास ना धमाक झाला नको वाटला दमला झाला नको माहिती आहे मी ती भाऊ परत भात झाला डाळ वाटतं टाकलंय ना इकड्या उकडत काय बघा लावताच हो गाव पडली तिकडे पण लावता डाळ उकडत बाकी सगळे बसली तिकडे बघा ही कोथिंबीर दिसता मावशी काय घालता मिरची काय घालता तुम्ही काय घालता टमाटे इकडे शेंगे वा शेंग्याची शेंगे आहेत का मिक्स भाजी तत्की डायरेक्ट घ्यायच्यात सगळे झोपले आहेत झोपा अरे नाही त्यांनी लाईनीत दर्शन घेतलं नाही एकदम परफेक्ट बसलेले ते लाईनीत बसले म्हणून दर्शन घेतलं नाही त्यांनी झोपले ते जाग्यात बरोबर ना नाही बघा जेवण आपल्या इकडे चालू आहे भाऊंच्या इकडे सगळे असतात जेवण बसले आताच इथे त्याच्यामुळे दादा त्यांना जेवण करून लेट झाला आंघोळ बिंगोळ करून सगळं व्यवस्थित फ्रीज झाली आहे इकडे पाल्याची भाजी डाळ सावतांची रूम असंच मला सांगितलं त्यांनी सावतांची रूममध्ये जा म्हणून बाबा म्हणून मध्ये सावतांच्या रूममध्ये जात आहे मी सगळं घेऊन येतच की तू या अरे बापरे बाबा याचं भाडं किती आहे मग काय म्हणता भारी आहे तू म्हणजे मग झोपा बघ बरा तसं काय नाही अरे बापरे बाप मजा सांगते बाकी काय बोलतो पाल्याची भाजी पाल्याची भाजी आणि काय पाल्याची भाजी डाळ भात बनवून डाळ म्हणजे भात ओके म्हणजे फक्त तकडी आहे काय डाळ आणि लोणचा अरे वा येऊ गया मगडे एक दिवस जेऊ घेऊ गया सगळं संसार आणलेले 4 दिवसासाठी अरे बाबा काय करा नाही रे चोपा सकट नको वाटतं रे पण मजा येतात भारी वाटतात तर दादा मित्रांनो आता आहे ना आता जाऊया आपण पुढे दुसरीकडे भाजी आणि काय दादा वाढलेला असा आता आपण जेवण वाढत होतं आणि आपण जेवूया ह्या लावून घेतला जेणेकरून हवा बिवा येऊची नाही रात्री संध्याकाळी थंडी वाजायची नाही धुलो पण यायचं नाही तर जेवूया आणि नंतर मग झोपूया नंतर जाऊया मग आता हा वाडी दाखवला आता जेवूचा असा गडबड चालू झाली असा जेवणवाडीची चालू केला नामावकाने चालू केले नाही या भात बीत उपसूक बाकी सगळेजण तिथे जेवक बसली आहेत इकडे आपले सगळे जेंट्स आहेत इकडे लेडीज आहेत तिथे जमतील तेवढे बाकी सगळे जेवूया नंतर जेवूया ना नंतर जेवूया तर आपण नंतर जेवूया आधी पहिला एखादी जेवून घेऊन दे नंतर जेवूया इकडे सगळे जेंट्स जेवून घेऊया आपण नंतर आधी यांका जेवू दे नाही तो म्हणता आमका बिचानो घाल म्हणता जेवू नका रे झाला एक बिचानो घाल झोपाक होय ना रे संध्याकाळी येत नाही रात्री जागा ना अरे हा बघ काय वा आमच्या पण जेवू बसले बसा होय बघू दे मॅच बघू दे मॅच चालू झाली आणि चंद्रावर आम्हाला पाणी सोडूचं अरे वाईट आंबा असं म्हणतात बाबा काय माहिती पाणी सोडा इकडे चपाती उपरी घेऊन येतो तिकडे एक इकडे बायका जेवतात आमची जेव्हा होई काय मी घेऊनच फिरतोय कोण रे कोण अकडे कोण अरे महादेव
जेवताव सगळेजण पण जेवताव सोमी नको नको जेवूया आम्ही जेवला पाठीमागे बाकी सगळे जेवून झाले बायका सगळे स्वामीच राहला तुला जेवता मित्रांनो थोडंसं नंतर मग पडताव व्हायचं जरा आराम करताव जेवताव नाही व्हायचा आराम करताव नंतर मग जाऊया संध्याकाळी काही जाऊचं आता फिरा तुमचा पण घेऊन जाऊया चला जेवताव फेर झाला झोपेतनं उठला मस्त की फ्रेश झाला आणि चालला आपण काहीतरी खाऊ किंवा आणू सो जातो आपण अरे आपण त्याला खाली जातो काहीतरी खाऊया किंवा चाय घेऊन येऊ ती इच्छा बघा चाय नंतर चाय घेऊन येऊया सो चल तर मित्रांनो चाय आपण चायवाले भेटल्या चाय घेऊन जाणार होता वरती पण चायवर आपलं हेच भेटलो सगळेच आमच्या हेच भेटले पण चाय जरा पिऊया आणि बाजूला आमका चाय देत आहे 500 रुपये सुट्टे पण करून आणले हो बघ बाबा नाव काय बघ तुझा नाव काय श्रेयस ओके ओके हे कोणाला चाय भेटली नाही दर ना बस जाऊ ना बरोबर ना 1 2 3 4 5 6 ठीक आहे चालेल बरोबर चल चाल देते तुका ते चल आणि चालला आपण आता कडकडे माणच्या मठात मी जाऊ पुंडा घेऊन पुंडलिक आमचं आहे का आम्ही चालला आणि बाकी सगळे आमची 3 गँग चाय बी पियाला आणि चालला आपण आता कडकडे माणच्या मठात चला कडकडे माणच्या मठाच्या तिकडे आजूबाजू आमकाही काही माहिती नाही साधा नेमका माहिती असं ते इथं फिरतो आणि आम्ही असं जर फिरत शोधतच आम्ही शोधतो की कसं काय कधी कधी रस्ते एवढे जास्त असते त्यामुळे समजत नाही तसेच त्यानंतर कैकाडी महाराज विश्व पुण्यधाम मंदिर दर्शनाकडे आहे दर्शनाकडे आहे इकडनं महाविष्णू पवित्र गुफा सो चला आपण जाऊचा प्रयत्न करूया आतमध्ये कोयंगे घेऊन जाऊया आपल्या दर्शनासाठी श्री संत कैकाडी महाराज विष्णू पुण्यधाम मंदिर होय दाखवते चालू तुमचं झूम करते दिसत आमच्या माहिती देणारे गाड म्हणतात चंदू काका हां एका दिसत आमका तिने जाणलं नाही आमका आम्ही चुकत दिलं पण आम्ही इलाव काय इम्पॉर्टंट संत बरोबर घेऊन येईल आपला संत कैकाडी महाराज मित्रांनो दिलं आपण दर्शनाची लाईन खेळायची बघूया दर्शनाची लाईन पुढे मित्रांनो पोहोचलो आपण कडकडे महाराजच्या इकडे लाईनीत जाऊया अरे बाबा एका दाखव हो बाबा एक तर काय माहिती नाही एका दाखव घालतात असं नवीनच इलो जाऊया आतमध्ये स्वच्छ चला मित्रांनो चला आपण लाईनीत लावला जाऊया पिण्याचे पाणी बघ असं आणि तेव्हा मस्त अशी काय केलेली असा व्यवस्थित असा संत गोरोबा संत एकनाथ महाराज समर्थ रामदास स्वामी संत तुकाराम महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज श्री ज्ञानेश्वर रेड्यातुंडी वेद बजावलेले श्री संत गुरु नानक भक्त कबीर चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी मन्नप्द स्वामी श्री वल्लभाचार्य श्री सावतामारी श्री संत रोहिदास श्री संत नरहरी आणि श्री संत चोकामेरा श्री संत सेना महाराज हे चोकामेरा आणि श्री संत सेना महाराज आणि हे स्वामी विवेकानंद आणि इकडे कोण संताजी जगन्नाथ महाराज सो बघू शकतास यो बिट्टू ना हां बिट्टू चिंटू ते बघा मस्त पैकी नटराजमध्ये या त्याचा फोटो काढू करतो रे मस्त वाटतं 5 पंटांची आई कुंती माता बघा पण मगीच्या तोंडात ना होय चला फोटो काढू काय करू चला दोन्ही पण केलं चला फोटो पण काढले तुमचं युट्यूबला पण केलंय चला पटापटा माऊली चला आपण मगरीच्या तोंडात असावं आपण मगरीच्या तोंडात गेलेलो आहोत चला फोटो गेलेले आहेत आपले एक मिनिट दिसताव सगळे दिसताव मस्तपैकी सुंदर असा नजारा आपल्या घेऊन भेटलेला असा त्यांचे आपण फोटो काढलेले आहेत त्यांची एक मेमरी झालेली आहे तयार अशी लहानपणीची मस्तच वाटतं तर मित्रांनो हे
हा सागर मंथन करतात. चला 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 सागर मंथन करत चला. इकडे बघा क्षेत्र अयोध्या मित्रांनो हे बघा भक्त पुंडलिक व आई वडील भक्त पुंडलिकाचे आई वडील विठू विठ्ठल श्री दत्तात्रय हे बघा चंद्रबाबा असं दिसता युट्यूबला दिसतच हा मस्तच वा गरुड मस्तच वाटतं असेल त्यामध्ये मी पण हे गरुड मस्तच वाटतंय बघा वा भारी. सो चला आपण आता गरुडात जाऊया ना आतमध्ये जाऊचा चला गरुडाच्या पोटात जाऊचा चला चला चला. आपण खाली होता तिकडूनच दिला मत्स्य अवतार कुर्म अवतार विष्णू श्री विष्णू पुढे जरा गुप्ता लाडू प्रसाद 20 रुपये 10 अवतार वरा अवतार नरसिंह अवतार हे गीता सांगताना अर्जुनात गीता सांगताना असं बघ मध्ये मध्ये येऊ नको मग तुम्हाला लोक येड्या म्हणतील. हे बघा इकडे ए ना आपलं काय तर बळी जाता ना वामन अवतार ना हां परशुराम आणि विष्णू पुढे चला गो दिस वे पुढे चला असं चल. हे बघा मस्त वेगळी असा हे बघा रावण श्रीकृष्ण विठ्ठल आणि यो दहावा अवतार येणार कली मस्त पैकी असा काही माणसं ह्या बघू शकताच तुम्ही. महान तपस्वी संत कैकाडी महाराज ची समाधी सो मस्त पैकी असा आपण हिला तिकडूनच हिला भारी वाटला मस्तच वाटला. संध्याकाळ भारी झाली आम्ही पहिल्यांदा दिलंय मस्तच वाटला. बघा मस्तच वाटलं. कोंडीराम काका कोंडीराम काका आणि बघा सगळे देव प्रथम काय भेटतील कोणते कसे आहेत सगळ्यांचीच काय आमका नाव माहिती नाही. ज्यांची माहिती आहे त्यांची तुमका मी सांगण्याचा प्रयत्न करीन. गणपती अप्पा मोरया असं इकडून आपण इकडून इला इकडे दर्शन घेऊ शकता. इकडे आपण बाहेर पडला. सो चला आपण आता सध्या बाहेर पडूया. चला मस्त झाला. संत विठ्ठलाई संत शांताई चला यांची समाधी इकडे आहेत. शिवराज महाराज समाधी यांची बघा मस्त वेगळी असं तिकडे आपण देणगी दिला. देणगी देणं इम्पॉर्टंट असतं असं काय हे नाही की आम्ही दिला आणि मोठे पण म्हणून आम्ही नाव आमच्या त्यांनी पुकारले नाही पण आम्ही नाव काय त्यांना सांगितलं नाही कारण की देणगी त्यांना इम्पॉर्टंट आहे. पैसे आमचं काय नाव येऊ नको अशी आमची इच्छा नाही इम्पॉर्टंट आहे. सो आम्ही देणगी वगैरे दिला आमचं नाव बी पुकारलं नाही पण आम्ही काय नावाचा व्हिडिओ केला नाही कारण की फुकट आमचा काय पब्लिसिटी नको आहे पण आपलं एक धर्माचं काम म्हणून आपण देणगी आपली दिलेली आहे. आपण ते 15-15 आपले रुपये दिला सगळ्यांना आणि आपलं नाव बी काढलं नाही आम्ही कोकणातले म्हणून. सो मित्रांनो आता आपण थोड्या वेळ बसूया नंतर मग जाऊया आपण रूमवर. सो चला कैकाडी माणसं आपण इकडे येला दर्शन वगैरे घेतला मस्त की मजा केला ना. तर चला मित्रांनो आता जाऊया आपण घरात. आपली मंडळी आपली पुढे गेली आहेत त्यांना भेटूया आणि घरात जाऊया. मस्त एक असं दर्शन झालेलं आता. तर चला तिथे बाकीकडे थांबलीच आमची मंडळी हे जाऊया. चला मस्त फोटो काढल्याने जाम मजा केल्यानी काय भला खतरनाकच गाता केल्याने अधून टाकल्याने. चला 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 अरे चल बाई चल भाऊ बाई आमचं बाई दर्शन घेतलं ना बा आत्ताच दिलो. सकाळी दिलो दर्शनात गेलो तर आत्ता येलो पहिला मग खतरनाक रांगेत राहून दर्शन घेतलेलं. आता आपण देवाच्या पाया डायरेक्ट सगळे. तर चला आपण जाऊया आता घरात इकडे पंढरपुरात. तो आपण घरी जागा इकडे विचार करतात काय करूया विचार काय करतात कढीपत्ता हा कढीपत्ताचा विचार चालू आहे. घेतलं की नाही माहिती नाही. हेंका काय म्हणतो तू हेंका घोडे का खाना आणि आमका पण आवडतात आम्ही पण घोडे जाऊ. तर मित्रांनो कढीपत्ता घेतात बघा आता कढीपत्ता
इकडे सकाळी ताक पण भेटतं ना, ताक नाही दही. तिकडे ताक आणि दही पण भेटतात, पण सकाळी बघितलेला. तर सकाळी कोण जर येला तर भाजी मार्केटमध्ये आपण नक्की येऊया. तर मित्रांनो, आपण जरा शॉर्टकट मार्गे जातो आहे ना, तुम्ही पटकन गेले की आमच्या याच्या सगळे जाऊ शकता रूमवर. सो चला वरती आपल्या टेरेसवर जाऊया. आणि इकडे जे हे बघा, ही भाजी मार्केट 20 रुपयाला पूर्ण ना. हे खाताला काय मोठ्या पण काहीतरी विचारा, तो पण त्या पण विचार, तो आपलं गपच आहे, त्या विचारितच नाही यार. तिकडे भाजी मार्केटमध्ये आपण उभे असावं. बघा खूप दिसता व पांडू पांडू ढोप आहे, चांगली आहे. एवढं बघ वापर हो विलायती आहे ना, तो विलायती हे ठेवा ठेवा, विलायती आहे हे हलका आहे ना, विलायती आहे तो. हे चला चला पुढे चला, आता हे वाढवत जातं. चला 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 चला, कोकणातल्या लोकांनी चला. तर मित्रांनो, मग दाखवत्या पाठीमागे बघू शकता सगळी मंडळी आहे. सगळं भाजी मार्केट सकाळी दूध आणि ताक भेटतं असं मी ऐकलंय. येऊ काय एक दिवशी? गेल्या वर्षी काय मला येऊन भेटला नाही जास्त वेळ, मी लेट येईल मुंबईतून जाऊन, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. आता मात्र व्यवस्थित असावं. आता भाजी मार्केटला मंडळी आमची पाठीमागे आमच्या बघा पपई पपई वा दादा सकाळी दिलो आमचं बसलोय काय काय कंटाळलं काय रे. चल बाबा चल बसतं काय, चल पंढरपूरचा मी भाजी मार्केट टाकतो तुमका. व्यापारी ना भाजी वगैरे ऑलमोस्ट घेऊन जातात सगळेजण. तिकडे भाजी वगैरे तुमका माहिती दाखवत येतात, थोडा लांब आहे या एकदम देवळाच्या बाजूकच आहे. त्याच्यामुळे आम्ही आता हय असा आणि काय करतात इकडे चालू आहे. इकडे भाजीपाला होतो लावता सर्व प्रकारचो सगळ्या प्रकारचं तुमका भेटून जातात. हो भाजी मार्केटला ते जल्दी सकाळी ते ताक असतं. मित्रांनो तेव्हा नाही ना बोला घेत ना, दाखव बोला दाखव. हां 20 रुपये घेतात एवढी सगळी 20 रुपये. हे बघा ताक आहे, तुम्ही दाखवले ना, हे बघा दही आणि ताक असतं. दही आणि ताक असतं, दहीनी ताक असतं. ही जागाच आहे दही ताक, सकाळी पण असतं. अजून नाही यांच्याकडे दहीनी ताक. मित्रांनो दहीनी ताक पण असतात. तर ह्यानं तुम्ही शॉर्टकट पण जाऊ शकता. मित्रांनो जाऊया शॉर्टकट, तुमका माहिती आहे म्हणून आमचा होता. आता ह्यानं तुम्ही की देवळाकडे जाऊ पडतातच. ही गल्ली लोकांना माहिती आहेत पहिल्यापासूनच, म्हणून हे त्याला घालतात. फिरले किती वर्ष गल्लीनं गाडी व्हिडिओ पण जातात, बाईक बिक घेऊन जाते. त्याला उलटा कसला पोरग्या चला गल्लीत ना आपण स्टेट स्टेट ना स्टेट ना स्टेट जाऊया ना पुढे. चला गल्ली गल्लीत नका बसली रूमवर जाण्यासाठी हीच आमची आहे. शॉर्टकट पण तुमका जाऊन दाखवत आहे. जुनी नवीन बिल्डिंग सगळ्या तुमका एकत्र पंढरपूर दर्शन तुमका भेटायला जाता. मुखदर्शनाची लाईन आहे, आपण जस्ट ज्याला बंद केला ना लाईनच पुढे चालू होती. बघा ही बघा मुखदर्शनाची लाईन 1 ते 1.5 तास लागत ना, एवढा लांब नाही गेला होता. 1 ते 1.5 तास लागत असं म्हणतात मुखदर्शनात. आणि मुखदर्शन एकादशी दिवशीला गर्दी जास्त असतात, मग तुम्ही मुखदर्शन घेऊ शकतास. गवळीला एकादशी दिवशी ना असा काळं तुमका दिसता, पण इकडे सगळे एवढे लांब आहे बघा मुखदर्शनाची लाईन आहे. तिकडे लाईन आहे ती बापरे बाप. गेल्या वर्षी तुम्हाला दाखवलेले मी 7व्या शिडीत आम्ही होता, आणि ह्या वर्षी आम्ही 4थ्या शिडीत होता. मस्त किंवा नावल्याबारीकडे गेला बघू शकतात. रात्रही पहिलाच दिवस आमचं, आणि आज रविवार आपण दर्शन वगैरे घेतला. सगळी गल्ली उद्या याच्यात असं गर्दी असते तरी. तर आपण फोटो काढू गेला ते बघा संतापला आता फोटो काढतो. तर चला मी त्यांना फोटो काढू आणि नंतर जाऊया आपण रूमवर. तर तुम्ही दिलात वा 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 वा. तेव्हा चाय पिऊ बसला हो बाबे साहेब. बघा तरी अगदी चाय नको पिऊ. चाय पिऊ बसला का या आधी बसले. अरे 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 बंडो 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 हो बंड्या ना लक्ष नाही तुमचं. चाय पी घ्या बसा 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 ठीक आहे. चाय पी घ्या बायकोची आलती बघा तुम्ही पॉज करून बघू शकतास. आता भारीच केल्याने या मस्त चाय बनवतो बाबा, धन्यवाद.
चला चाय पिऊया वगैरे. विश्वनाथ चाय वगैरे बा इकडे जात आणि इकडे मंदिर असा आता आपण शॉर्टकट आता मस्तच चाय आता होती. तर चला जाऊया आता आपण घरात. अशा आम्ही मध्ये असे ह्याच्यात जाता आणि सगळी आमची मंडळी जमलीत पण नाही म्हणता सगळेच जमले आहेत. तर आमचे राजू वगैरे आमच्याकडे अजून एक नवीन ॲड झाले. तर चला जाऊया आपण आता वरती रूमकडे शॉर्टकटमध्ये. परत आणि कोणी घालतात वगैरे गाडी बाजी. कल्पनेची बाधा कोणी गाडी ही संत पांडुरंगा या संतांची निरवी हेची मदत ठेवी आणि तुझे काय सांगू देवा. तुका म्हणे आता उदार तोई मदत ठेवी काही संतांची या. भोलेनाथ महाराज की जय. गणेश्वर महाराज की जय. महाराज की जय. की जय. की जय. देव दत्त की जय. मोरया. चला चला एकामेकाचे पाय पडा आता. पाय पडा आवडी. पाय पडा पाय पडा आवडी. पाय पडा आवडी. पाय पडा आपापले पाय पडतील सगळे आता एकामेकाच्या. नंतर मग आपण ते चाय बनवतात गावी काम चालू होतं वाटतं. ते चाय बनवली की नाही ती तुमका म्हणतात एकामेकाचे पाय पडतात. पडा काय आला पाय पडते पाडतं आणि एकामेका चाय द्यायची होती तर चाय आपण घेऊया. चाय घ्या थांबा.
चाय घ्या दाजी चाय घ्या चायचा कार्यक्रम केलेला असा चाय घ्यावा त्याला चाय वाटतं पण चाय घ्या रे आपल्याला चाय घ्यावा मग माका घे माका घेऊ काय तुका माका एक घे फक्त चाय पाय वगैरे पडतात चाय पिऊया चाय लिहिली मागा थँक्यू हरिया चाय घ्या चाय घ्या जेवा जेवतलोय तुमचा व्हिडिओ काढून मी जेवतलोय आता आपण यांच्याकडे जाऊया अरे बोल जेव बसतो बघूया सातबीत भात भाजी दुपारचा जाता भात भाजी आणि मग डाळ वा गणगण पण हा त्याला काढता पण भारी आहे जेव बसले हे जेव बघा अय पुंडरी जेवलं का बाबा पुंडरी काय करा नाही रे त्याचा बोलती बघा जेवताना हा असं बस बोलती बघा अरे आर्या बोलती बघ हा अरे आर्या तिकडे नाही बसली ती जेवूया तर आम्ही पण जेवूया याच्यानंतर सगळी आपली मंडळी तकडे बसली आहेत जेवा रे जेवा फटाफट जेवा मंडळी आमची जेवची मंडळी इकडे बसलेली आहे बाकीची तर आता आम्ही जेवताला वाईट आता हाय आपण आता इलाव वाळवंटार इलाव कीर्तन चालू आहे तर कीर्तन ऐकताला जाताला म्हणजे रूम जाताला आणि झोपताला मस्त विकी असा कीर्तन चालू असा आता बाकी सगळी मंडळी पण इली आहेत थोडंसं जिरो म्हणजे थोडंसं चालू वगैरे आता उद्यापासून सगळी कीर्तन चालू होते होय मुलं कदा ते ना अनस्टॉपेबल चालू असतं आमच्याकडे मित्रांनो हे बघा आपण मला म्हणतात रात्रीची लाईव्ह पुंडरीकाचा हो पुंडरीकाचा मंदिर ता बघा तिकडे पाठीमागे दिसतात कासारघाट इकडे होता आणि न पूर्ण गर्दी पूर्ण इकडे भरलेली होती आज पण तीच परिस्थिती आहे तेव्हा कधी चढले आहेत काय माहिती नाही आम्ही काल 4 वाजता चढलेलो त्यावर 6 वाजता आणि संध्याकाळी सकाळी 8-8:30 वाजले नाही दर्शनाची अशी वेळ लागलेली याचा आम्ही थोडीशी पुढे गेलो म्हणून आमका 6 वाजता दर्शन भेटला की ऑलमोस्ट सगळ्यांकडे लेटच दिले आणि आता आम्ही आता जाता होताकडे बघू खैखै हिरवा झोपलेली ती आणि पण इकडे होता जे होऊन सगळं दिसतं तुमका इकडनं स्टार्ट होता सगळं व्यवस्थित ही जी पत्रा शेड आहे इकडे पत्रा शेड आहे 4 प्रॉपर म्हणजे 4 पहिले जे असतात ना ते पत्रा शेड व्यवस्थित असतात 4 शेड ते कायम असतात आणि बाकी सगळे हे जे तुमका दाखवते ते इकडे आणि इकडून जवळ 2 ते 3 किलोमीटर तो असतो असा गेल्या वर्षी पण आपण दाखवला आणि आपण ह्या वर्षी दाखवला आणि ही जर बाथरूमची सोय आहे तिकडे लाईनीत असणार आहे का तर तुमका दाखवते खरंच काय परिस्थिती असता लय बेकार असता हो कारण आम्ही पण हेच होता बेकार थंडी बापरे भाई ही पत्रा शेड 1, 2, 3, 4 असे 4 आहेत आणि त्याच्या बाहेर जे आहेत ते वेगळे एक्स्ट्रा सो तिकडून पण ते अशी सिंगल होता पुढे जाऊ तिथे आपण आता देवळाकडे येतो तिकडे सो ही ह्या लाईनी जे असतील ह्यांका सकाळी 8:30 का 8:30 वाजले ना होते ते सांगू शकत नाही 8:30-9 पण वाजतील सकाळी पण ह्यांका आता हे झोपायचं आला बिजावचे पण वांदे सगळेच वांदे पण ही परिस्थिती असं बरं किती शेडपर्यंत गेली आहे लाईन ती आज तुमका दाखवूया सो आजची लाईन तुमका दाखवते किती शेडपर्यंत गेली आहे ती हो बापरे बाप दर्शन 2 मंडप 2 आज नंबर लावले काल नंबर नव्हते ना काल नंबर नव्हते आज नंबर लावल्याने बघा 1, 2 ही 3 पत्रा करून आम्ही 3 मध्ये होतो ना का आम्ही 3 मध्ये होतो रात्री 3 मध्ये होतो आपण आम्ही होत होतो हे बघा हे त्या आणि आम्ही होतो हे 3 मध्ये काल होता बघा आणि काल आम्ही काय मोबाईलवर घेऊन जाऊ नव्हतो आणि मोबाईलवर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळे सगळं घरात ठेवता लागता संध्याकाळी 6 वाजता आम्ही मोबाईल ठेवला तो आम्ही सकाळी 8:30 वाजता बघितला ना मोबाईल 4 नंबर फुल हो हे बघा 4 नंबर फुल झाला 4 नंबर फुल हा 5 नंबर पण प्रॉपर फुल म्हणजे आम्ही 5 नंबरमध्ये घुसलो आणि आम्ही व्यवस्थित दिलेला आहोत ते साईडने ह्याच केल्याने आहेत बघा दिसणार पण नाही रे विचार कोणी गेलेत की त्या पुढे 5 नंबर लोक झोपली आहेत आणि नंतर खाली पण बाहेर येतात वॉशरूम वगैरे आपण आम्ही हैना घुसलेलो आणि हैना पुढे गेला आणि आता 6 नंबर 6 चालू आहे 6 तो नंबर 7 मध्ये लोक घुसली आहेत 7 पण फुलं म्हणजे आम्ही जर काल जर दर्शन घेतला नसता तर आमका जे आज दर्शन नव्हता थोडक्यात काल 7 वाजले
सातव्याच्या मंडपात दर्शन. हे बघा बापरे बाप. त्याच्या पुढे लाईन ऑलरेडी हसा. त्याच्या पुढे पण लाईन आहे. आता आठवं पण फुल म्हणजे 7-8 फुल टोटल. आणि काल आम्ही जेव्हा होतो तेव्हा 4थंच फुल होतं ना हो. 5वं जस्ट लागलेलो म्हणजे आम्ही 7व्यात होता. 8वं फुल आहे बापरे बाप. आता ही लाईन स्टार्ट बंदच केली का लाईन बंदच केलेली आता ही. आता सकाळी लाईन चालू होणार. ही लाईन बंदच केली का नाही तिकडनं पण आहे का सिंगल बाबा. ती लाईन गोपालपूरपर्यंत गेली. ती सिंगल अशी लाईन तयार होते ती लाईन गोपालपूरपर्यंत जाते. लाईन बघ काल काय होती.